हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत SSC MTS भरतीबद्दल. तर आधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी असे सरकारी जॉबच्या अपडेट घेऊन येत राहतो. तर चला बघूया. तर SSC MTS भरतीबद्दल स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS अँड हवालदार पदासाठी 8,326 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. तर चला बघूया. तर इथे नॉन टेक्निशियन स्टाफ अँड हवालदार CBIC अँड CBN पोस्टसाठी भरती निघालेली आहे. तर यासाठी कोण अप्लाय करू शकतात ते बघूया आपण. तर इथे 2 पदांची नावं दिली आहेत. एक आहे मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल स्टाफ MTS, त्यासाठी 4,887 जागांसाठी भरती निघालेली आहे. दुसरा आहे हवालदार CBIC अँड CBN, त्यासाठी 3,439 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर त्याबद्दल अजून टोटल 8,326 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर यासाठी कोण अप्लाय करू शकतो ते बघूया आपण. तर यासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे. 10वी उत्तीर्ण असतील तर दोन्ही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर याची वयाची अट जी असणार आहे ती SC ST साठी 5 वर्ष सूट आहे, OBC साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे. आणि MTS अँड हवालदार CBN साठी 18 ते 25 वर्ष आहे आणि हवालदार CBIC साठी 18 ते 27 वर्ष आहे. तर तुम्ही 18 ते 27 वर्ष असतील तर तुम्ही हवालदार CBIC साठी अप्लाय करू शकता. जर तुम्ही 18 ते 25 वर्षापर्यंतचे असतील तर तुम्ही MTS अँड हवालदार CBN साठी अप्लाय करू शकता. त्याच्यात जे नोकरीचे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतमध्ये असणार आहे. आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जी फी लागणार ती जनरल OBC साठी 100 रुपये आहे आणि CST PWD साठी महिलांसाठी फी नाही आहे, फ्री आहे त्यांच्यासाठी. तर या फॉर्मची शेवटची तारीख आहे ती 31 जुलै आहे. 31 जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करावे. आणि याची परीक्षा जी असणार आहे ती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे, CBT. तर अशाच आणि याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तसं माझी-नोकरी.com जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.